बंकिमचंद्र चटर्जी यांच्याबद्दलची माहिती पाहिली. दुसरा मुद्दा होता आनंदमठ या कादंबरीबद्दल पाहिलं. तिसरा मुद्द्याकडे आपण जातोय, वसुधैव कुटुंबकम या मुद्द्याकडे जातोय. तर संपूर्ण जग हेच कुटुंब आहे. याचा अर्थ असा आहे, वसुधैव म्हणजे काय, तर ही पृथ्वी. बोकल सरांनी जसं सांगितलं की ही संपूर्ण पृथ्वी जी आहे ती आपली आहे. आपण त्याचे त्या ठिकाणी करते करविता आहोत. वसुधैव म्हणजे पृथ्वी आणि कुटुंबकम म्हणजे कुटुंब. पृथ्वी हे संपूर्ण कुटुंब आहे आणि म्हणूनच आपल्याला असा उपदेश दिला जातोय की या पृथ्वीवर असणारे धर्म, जात, प्रांत, भाषा हा असा कुठलाही भेदभाव न करता आपण सर्व एका कुटुंबाचे घटक आहोत, अशा प्रकारची संकल्पना जी आहे ते पुढे आली पाहिजे. आणि म्हणूनच त्याची अंमलबजावणी कुठे केली जाते, तर आज आपण पाहतोय की आपल्या देशाचं पार्लमेंट जे आहे दिल्लीमध्ये, त्यांच्या प्रवेशद्वारावर सुद्धा एक लिहिलेलं वाक्य आहे, वसुधैव कुटुंबकम. आपण तिसरा मुद्दा पाहिला, वसुधैव कुटुंबकम. चौथ्या मुद्द्याकडे जातोय आणि नंतर मी पुढे वंदे मातरमकडे वळतोय. चौथा मुद्दा असा आहे, स्वतंत्र भारताचा ध्वज. माझ्या शर्टवर आणि खिशावर सुद्धा मी इथे मुद्दाम लावून आलोय की ज्या वेळेला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असतं त्याच वेळेला आपण या ठिकाणी हर घर तिरंगा किंवा प्रशासकीय कार्यालयाकडे आपण जे लावतोय. पण आज असा दिवस आहे की त्या दिवशी सुद्धा आपल्याला या ध्वजाबद्दलचा सार्थ अभिमान आपल्याला पाहिजे. एक अंगावर शहारा आणण्यासारखाचा हा अभिमानाचा दिवस आहे, ज्याला तिरंगा असं म्हणतोय आपण. 3 रंग आहेत, केशरी, पांढरा आणि हिरवा. हे वेगवेगळ्या गोष्टींचं प्रतीक आपल्याला देतात. आणि ते प्रतीक कसलं देत आहेत, तर सुरुवातीला आपण जो केशरी रंग जो आहे तो वर आहे. हा केशरी रंग जो आहे तो सामर्थ्य, शक्ती आणि धैर्याचं प्रतीक आहे. केशरी रंग जो आहे तो सामर्थ्य, शक्ती आणि धैर्याचं प्रतीक आहे. सफेद रंग जो आहे तो शांततेचं प्रतीक आहे, सत्याचं प्रतीक आहे. तिसरा रंग आहे हिरवा रंग, आणि हिरवा रंग जो आहे तो समृद्धी आहे, विकास आहे, या ठिकाणी निष्ठा दर्शवते. आज एक सुंदर असं वातावरण ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मला खूप प्रसन्न वाटलं की ह्या निसर्गाच्या वातावरणामध्ये वंदे मातरम तुम्ही ऐकतात. ही संपूर्ण सृष्टी, हे सगळं झाड पान सुद्धा हलत नाहीत, हे वंदे मातरम ऐकतंय असं म्हणायला हरकत नाही. एक विशिष्ट प्रयोग मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतोय की घरामध्ये असलेलं मनी प्लांट असेल किंवा कुठलाही एखादं तुमची रोपटं ठेवलेलं असेल. आजकाल वेगवेगळ्या प्रकारची रोपटे मिळतात तुम्हाला. तर त्याला जर त्या रोपट्याला संगीत तुम्ही ऐकवलं ना तर संगीताच्या सानिध्यामध्ये ते रोपटं वाढत असतं असं मी सांगेन तुम्हाला. त्या संगीताच्या तुमच्या आजूबाजूला जर संगीत तुम्ही छानपैकी सुंदर असं संगीत लावलं तर ते पक्षी सुद्धा, छोटे छोटे पक्षी सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला येत असतात असं मी म्हणेल. बेटा 3-3 मिनिटाचे कळा, सॉरी. तर अशा प्रकारे पक्षी